शरद पवार यांची प्रकृती काहीशी बिघडलेली आहे आणि शरद पवार यांना उपचारांसाठी बारामतीहून पुण्याला आणण्यात आलेलं आहे। शरद पवार पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल आहेत। त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती। अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातल्या घरी ये-जा करत होते, तर राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, सांत्वन करण्यासाठी येत आहेत। दरम्यान आज शरद पवारांना त्रास जाणवू लागल्यानं त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे रुग्णालयात। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, शरद पवार यांना आता रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजलेलं आहे आणि त्यांना श्वसनाचा त्रास जाणवतोय अशी देखील माहिती मिळतेय। खोकला देखील झालाय, काहीशी तब्येत त्यामुळे त्यांची खालावल्याचं समजतंय। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली सध्याची अपडेट आहे? अजिंक्य, काही वेळापूर्वी शरद पवार यांना रुबी रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे पाहतोय हे रुबी रुग्णालयाचं इमर्जन्सी कक्ष आहे। इथूनच शरद पवारांना आतमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही पुढच्या चाचण्या आहेत, सिटी स्कॅन असेल, हे आता करण्यात आलेलं आहे आणि आता पुढचे उपचार आहेत ते त्यांच्यावर केले जातील। सकाळपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास हा जाणवू लागलेला होता आणि त्यामुळे सकाळी शरद पवार गोविंद बागेमध्ये असताना त्यांनी भेटीगाठी आहेत त्या सुद्धा केलेल्या नव्हत्या। अनेक नागरिक त्यांना भेटायला आलेले होते, पण त्यांना जो काही त्रास होतोय त्यामुळे या भेटीगाठी होऊ शकलेल्या नव्हत्या। काही स्थानिक बारामतीतले जे डॉक्टर्स आहेत त्यांचं पथकही गोविंद बागेमध्ये त्यांची तपासणी करायला गेलेलं होतं आणि त्यानंतर शरद पवार यांच्या कुटुंबाकडून याच रुबी रुग्णालयाचे जे मुख्य डॉक्टर आहेत, डॉक्टर ग्रँट, यांच्याशी संपर्क साधलेला होता। खरं तर शरद पवार ज्या वेळेस वैद्यकीय उपचार घेतात त्यावेळेस ते याच रुबी रुग्णालयामध्ये घेतात आणि त्यामुळे त्यांना या रुग्णालय प्रशासनाकडनं इथं या अशा पद्धतीचा सल्ला देण्यात आलेला होता आणि त्यानंतर शरद पवार हे काही वेळापूर्वी बारामतीवरून या ठिकाणी निघालेले होते। आपणही त्यांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहोत आणि सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांना जो खोकल्याचा त्रास होतोय त्याच्यामुळे त्यांना इथं ऍडमिट करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हे बारामतीमध्ये होते। बारामतीमध्ये अनेक जणांच्या भेटीगाठी त्यांनी घेतलेल्या होत्या। सांत्वनपर भेटी घेण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक त्यांना भेटण्यासाठी येत होते आणि या दरम्यान शरद पवार यांची धावपळ सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर प्रकृती अस्वास्थव त्यांनी काल रात्रीपासून भेटणं आहे ते टाळलेलं होतं आणि त्यांना कुठेतरी श्वसनाचा त्रास होऊ लागलेला होता, खोकल्याचा त्रास होऊ लागलेला होता आणि त्यामुळे आज त्यांना बारामतीमध्ये काही स्थानिक डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली होती आणि त्याच्यानंतर वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर शरद पवारांना इथे रुबी रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। शरद पवार यांच्या सोबत प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, रेवती सुळे या सुद्धा सध्या उपस्थित आहेत। त्याचबरोबर आता पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शरद पवारांचे जे निकटवर्ती आहेत ते सुद्धा आता या रुग्णालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत। सध्या तरी शरद पवारांची प्रकृती ही स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे, पण आता पुढचे उपचार कशा पद्धतीने द्यायचे, त्यांना या रुग्णालयामध्येच ठेवायचं का त्यांना घरी सोडायचं, याबाबतचा जो निर्णय आहे तो थोड्याच वेळात येणार आहे। पण खोकल्याचा त्रास शरद पवारांना काल रात्रीपासून जाणवू लागलेला आहे आणि त्यामुळे सध्या त्यांना पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेऊच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।